तेलकारच्या बघा आपण आज इलेक्ट्रोलाइट रिडक्शन बघणार आहोत. तर बघा इलेक्ट्रोलाइट रिडक्शन काय तर प्रोसेस मेनली इज यूज टू एक्सट्रॅक्शन ऑफ द हायली इलेक्ट्रोपॉजिटिव मेटल सच एज first stage, second and in the electrolysis is carried out in a large cell मध्ये kind of small amount of the another suitable electrolyte is added which lowers the melting point main electrolyte enhance the conductivity and reduce the corrosion troubles that the manufacture of the metallic sodium is by the Dawes process. Molten NaCl घेतला जर आपण तर containing the little little CaCl2 असते त्यात. Electrolyte is added between the graphite anode and iron cathode असते त्यात. Various reaction of the takes place in this reaction. On fusion बघा आता NaCl is converted into the Na plus आणि Cl minus. Ion become the mobile. द आयन बिकम मोबाईल मध्ये आयन जे असतात त्यातले ते मूव्ह करू शकतात. तर बघा ऑन इलेक्ट्रोलायसिस ॲट कॅथोडला काय होतं Na प्लस प्लस वन इलेक्ट्रॉन घेऊन Na मध्ये रिडक्शन होते मेटल सोडियम जमा करण्यासाठी. ॲट द कॅथोडला काय होते 2Cl मायनस आणि 2Cl मायनस काय करतात दोन इलेक्ट्रॉन 2Cl मायनस दोन इलेक्ट्रॉन लॉस करून Cl2 मध्ये कन्वर्ट होतात म्हणजे ॲनोडला क्लोरीन गॅस मिळते कॅथोडला Na मेटल मिळते. तर एक प्रोसेस आहे हेल्ड हेरॉल्ड प्रोसेस. ती प्रोसेस काय बघू आपण. तर बघा दिस प्रोसेस इज यूज टू एक्सट्रॅक्शन ऑफ द अल्युमिनियम फ्रॉम द अल्युमिना देअर extraction of the Al from the Al2O3 is quite difficult because the fusion temperature of the alumina is quite high. तर जे अल्युमिना आहे त्याचे एक्सट्रॅक्शन करण्यासाठी जे टेम्परेचर लागते ते टेम्परेचर खूप हाय आहे त्यामुळे जे एक्सट्रॅक्शन करणं डिफिकल्ट जाते. इवन मोर दॅन द बॉइलिंग पॉईंट त्याचा 1150 डिग्री सेल्सिअस आहे आणि टेम्परेचर काय आहे त्याचं मेल्टिंग पॉईंट किंवा फ्युजन टेम्परेचर 2050 म्हणजे ती त्यापेक्षा जास्त आहे बॉइलिंग पॉईंट पेक्षा. तर बघा तो बॅड कंडक्टर ऑफ द कंडक्टिव्हिटी आहे. बॅड कंडक्टर ऑफ द कंडक्टिव्हिटी टू ओव्हरकम दिस डिफिकल्टी विथ मिक्स विथ द सम अमाउंट ऑफ द न्यूट्रल फ्लक्स. आता बघा आपण न्यूट्रल फ्लक्सचे 3 प्रकार बघितलेले नाही. न्यूट्रल फ्लक्स नाही, फ्लक्सचे 3 प्रकार बघितलेले ॲसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल मधला बघा आता Na3LF6 आणि CaF2. आता Na3LF6 काय हे आहे cryolite and CaF2 आहे fluorspar. The neutral flux is provided free ions in a solution which decreases the fusion temperature of the alumina. बघा आता हा निम्याने जवळजवळ 2000 व 1000 पर्यंत आणले टेम्परेचर म्हणजे जे दोन आपण न्यूट्रल फ्लक्स टाकलेले आहेत ते आपल्याला काय करते की जे टेम्परेचर हाय होतं त्याचं टेम्परेचर कमी करतात व कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन इन्क्रीज करतात कारण की त्यामध्ये फ्री आयन्स वाढवतात. बघा फ्रॉम द क्रायोलाइट बघा ॲट एनोड बघा AlF3 इज कन्वर्टेड टू Al3 प्लस आणि 3F मायनस. तर Al3 प्लस जो आहे ते 3 इलेक्ट्रॉन घेऊन या कॅथोडला Al मध्ये रिडक्शन होते. तर ॲनोडला काय होते 2F मायनस 3 इलेक्ट्रॉन घेऊन 3/2F2 म्हणजे 1.5F2 मध्ये कन्वर्ट होते. तर F2 रिॲक्ट्स विथ Al2O3 बरोबर. जर F2 रिॲक्ट केला तर बघा 3F2 प्लस Al2O3 इज कन्वर्टेड इनटू AlF3 आणि ऑक्सिजन रिलीज होते. सो दॅट द एनोड ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड विथ द ऑन रिएक्शन विथ द ग्राफाइट एनोड कन्वर्ट इनटू CO2 and destroy the anode. आता बघा जेव्हा ऑक्सिजन रिलीज झाले ते ऑक्सिजन रिलीज झालेलं फक्त पुन्हा ग्राफाइट आहे. ग्राफाइट म्हणजे काय असते कार्बन असते. कार्बन सोबत रिॲक्ट करून CO2 तयार करते. कार्बन सोबत रिॲक्ट करून ग्राफाइट जाता एनोड आहे ना एनोड मधला कार्बन निघत जातोय. मग कार्बन निघत गेला की मग तिथला एनोडचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाते म्हणून तो येतो म्हणलेल्या लाईन मध्ये. तर बघा फ्रॉम Al2O3 ॲट कॅथोड ॲट एनोड दोन रिॲक्शन होते. Al2O3 ॲट कॅथोड काय होते Al3 प्लस 3 इलेक्ट्रॉन घेऊन Al मध्ये रिडक्शन होते आणि कार्बनचं O2 मध्ये O2चं CO2 मध्ये ऑक्सिडेशन व्हायला लागले आणि 4 इलेक्ट्रॉन रिलीज व्हायला लागले. द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस प्रोसेस इज द एनोड शुड बी चेंज फ्रिक्वेंटली. आता हे एनोड आहे समजा आता इथे कार्बन आहे एनोड ग्राफाइटचा बनलेला आहे. आता हे कार्बन हे ऑक्सिजन सोबत सारखं रिॲक्ट करणार व CO2 तयार करणार. तर हे सारखं कार्बन रिलीज झाल्यामुळे इथं एनोड असं बारीक होत जाते म्हणून ते सारखं रिप्लेस करावं लागते. ते डायग्राम बघा ग्राफाइट एनोड किंवा कॉपर क्लॅम्प असते. कॉपर क्लॅम्पला मोल्टन त्यामध्ये मोल्टन Al2O3 आणि Na3LF6
ही कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ती वापरले जाते. आणि मोल्टन ॲल्युमिनियम खाली आपल्याला असं जमा झालेला दिसतोय आणि हे ॲल्युमिनियम पुन्हा इकडून असं आउटलेट मार्फत ॲल्युमिनियम निघून जाते. आणि स्टील वेसल इज कॅथोड. स्टीलची वेसल ही जी कॅथोड म्हणून ऍक्ट करते. तर बघा रिफायनिंग ऑफ मेटल. आता आपण तिसऱ्या स्टेप नाही लास्ट स्टेप मध्ये आलेला रिफायनिंग ऑफ द मेटल. बघा metals are obtained by the reduction of the compound and still in contain some of stretchable substances have been refined depending upon the nature of the metal impurity. The method of the used to purification of the method is different. Used to purification is different. तर पहिले बघा physical process आहे. Liquefaction काय आहे आता this method is used to thus refining the metal having a low melting point associated with the high melting point. आता ज्या मेटलचा लो मेल्टिंग पॉइंट आहे आणि ती जी ज्या फ्लक्स सोबत किंवा इम्प्युरिटी सोबत अटॅच आहे ती त्याचा मेल्टिंग पॉइंट हाय अशा मेटलसाठी लिक्वेशन ही प्रोसेस वापरली जाते. त्यामध्ये बघा पीबी, लेड, टीन, अँटीमनी आणि बिस्मथ ह्या म्हणजे ही काय सगळे सगळे मेटलॉइड्स आहेत त्यांच्यासाठी वापरली जाते. इम्प्युअर मेटल इज हीटेड इन स्लोपिंग हर्थ ऑफ द फर्नेस. फर्नेसच्या स्लोपिंग अर्थवर ह्याला हिट केला जाते. त्यामुळे जे मेटल आहे त्याचं मेल्टिंग पॉइंट कमी असल्यामुळे त्याचे लिक्विड होऊन खाली येते. प्युअर मेटल फ्लोज डाऊन टू लिव्हिंग द बिहाइंड द नॉन फ्युजेबल इम्प्युरिटी अन अर्थ. आता मेटलचा बॉइलिंग पॉइंट कमी कायसाठी इम्प्युरिटी पेक्षा मग ही पहिल्यांदा बॉईल होणार मेल्टिंग पॉइंट कमी आहे मग मेल्ट होणार आणि जे फर्नेस आहे ह्याच्या फर्नेसहून असं खाली येणार आणि इथे इम्प्युरिटी जमा होणार. बघा इम्प्युअर मेटलला काय केलं जातं हीट केलं जातं. हीट केलं की लिक्विड मेटल इथं जमा होते आणि इथं इम्प्युरिटी ही राहिलेली इम्प्युरिटी इथं जमा राहते. तर बघा आता डिस्टिलेशन काय डिस्टिलेशन इज अ मेटल हॅव्हिंग अ लो बॉइलिंग पॉइंट. मेटलचा लो बॉइलिंग पॉइंट इज रिफाइंड बाय द मेथड ऑन झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी. ह्या झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे आपल्याला माहिती डी ब्लॉकचे 12 ग्रुप मधले एलिमेंट आहेत लास्टचे त्यांच्यासाठी डिस्टिलेशन प्रोसेस वापरली जाते. तर त्यामध्ये लो बॉइलिंग पॉइंट असते त्या मेटलचा. झोन रिफायनिंग प्रोसेस आहे बघा. मेटल ऑफ व्हेरी हाय इम्प्युरिटी इज ऑब्टेन्ड बाय द झोन रिफाइनिंग. आता ज्या मेटलमध्ये जास्त इम्प्युरिटी ती झोन रिफायनिंग ह्या प्रोसेस मधून त्याला रिफाईन केलं जाते. तर बघा रिफायनिंग प्रोसेस दिस रिफायनिंग मेथड इज यूज बेस्ड ऑन द फॅक्ट इम्प्युरिटी टेंड टू रिमेन डिझॉल्व इन मेटल. पहिले आपण एक लिचिंग प्रोसेस बघितली. त्या लिचिंग प्रोसेस मध्ये मेटल जे असते ती काय करते डिझॉल्व होत असते. पण इथं कसं आहे द इम्प्युरिटी आहे का इम्प्युरिटी त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी आहे आणि ती डिझॉल्व होती. आता समजा ही रॉड आहे या रॉड मध्ये इम्प्युरिटी काय आहे ते ही रॉड आता समजा इथं ह्याला हिट केलं बर्नरने इथं हिट केलं तर ही मेल्ट होणार पुढे सारखं जाणार. तसंच इम्प्युरिटी पण त्या सगळे इम्प्युरिटी डिझॉल्व असते तिथं कसं होतं मेटल डिझॉल्व होता. हो बरोबर. GSI is used as semiconductor are refined in this manner. जी सेमीकंडक्टर आहे ते झोन रिफायनिंग मॅनरने रिफायनिंग केलं जाते. त्यासाठी ही महत्वाची स्टेप्स आहे. तर बघा आता पुढलं बघा मोल्टन झोन कंटेनिंग इम्प्युरिटी आणि प्युअर मेटल आहे बघा. आता त्यांनी इम्प्युरिटी आता ही सगळ्यात इम्प्युअर मेटल होतं पण इथं हिट केलं तिथला इम्प्युरिटी काय डिझॉल्व होती म्हणून ती पुढे सरकत गेली. इथं इम्प्युरिटी आली. आता इथे इम्प्युरिटी आहे आधी इकडे हिट केलं नाही तर ही इम्प्युरिटी पुन्हा इथं गेली ही मेटल प्युअर झाला. आता ही इथली इम्प्युरिटी पुन्हा इथं जाणार मग ही मेटल प्युअर होते. मग पुन्हा जर लास्टचा एंड जे असेल तिथं आपण असा कट मारलं की इकडला सगळा भाग आपल्याला प्युअर मेटल म्हणून मिळतंय. ते बघा केमिकल. आता आपण फिजिकल प्रोसेस बघितली तर केमिकल प्रोसेस कोणत्यात बघा. Cupellation is the process used to purify the silver containing the impurity lead. In this process the used to impurity where the greater affinity towards the oxygen while the metal does not have. पीबी ला कधी पण Pb2+ मध्ये कन्वर्ट व्हायला आवडेल कारण की Pb2+ ही जी फेरोबेल ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणून ती पीबी ऑक्सिजनला अफिनिटी जास्त आहे. तसं सिल्वर हे आपल्याला माहिती की नॉन रिएक्टिव्ह मेटल आहे जास्त रिएक्ट करायला आवडत नाही त्याला म्हणून ती
Ag3 प्लस Ag Ag मध्ये कन्वर्ट व्हायला बघतात. तर इम्प्युरिटी मेटलला काय केलं जाते, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केलं जाते. तर इम्प्युरिटी प्लस ऑक्सिजन ओलाटाईल ऑक्साईड तयार होते आणि इकडे मेटल प्लस ऑक्सिजन आणि पुन्हा मेटल तयार होते. तर बघा इम्प्युर मेटलला काय केलं जाते, इम्प्युर मेटल एक्झाम्पल एजीला काय केलं जाते, एअर होल दिलेले आहेत तिथं आता, कारण की ऑक्सिजन रिलीज होण्यासाठी. आता एक दुसरी प्रोसेस आहे पोलिंग काय आहे, यूज टू द प्युरिफाय कॉपर अँड लीड. दिस प्रोसेस इज यूज टू द मेटल हॅव्हिंग अ इम्प्युरिटी लो इम्प्युरिटी ऑफ द ओन ऑक्साईड. त्याच्या स्वतःच्या ऑक्साईडची इम्प्युरिटी त्यामध्ये डिझॉल्व असणाऱ्या या मेथड त्यासाठी वापरली जाते. इन दिस प्रोसेस द ग्रीन वुडन पोल is heated in molten metal, which provides the carbon hydrogen metal oxide reduce the impurity of the metal oxide. कॉपर आहे, कॉपरला ऑक्सिजन बरोबर रिएक्ट केले तर Cu2 कॉपर ऑक्साईड तयार होते. तर कॉपर ऑक्साईडलाच पुन्हा कार्बन मिथेन सोबत रिएक्ट केले की कॉपर रिलीज होतो, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस रिलीज होते. तर ग्रीन वूडही मेटलमध्ये डिपॉझिट केला जाते. तरी मेटल इम्प्युर मेटलमध्ये डिपॉझिट केला जाते. तर तिसरी मेथड आहे chemical besmerization. Actually, in this Actually, it is the key principle involved in the removal of impurity by the oxidation, with air belong to the blown oxidized to the metal. या ही जी तिसरी मेथड आहे ती कशासाठी वापरली जाते, ही प्रिन्सिपल म्हणजे ही मेन रिमूव्हल करण्याची मेथड आहे, ऑक्साईड इम्प्युरिटी रिमूव्ह करण्याची. तर बघा यामध्ये काय केलं जाते, इम्प्युअर मेटल इज हिटेड इन अ फर्नेस, blast of the compressed air is blown with the oxide impurity into the oxide and that air removed from the slag. आता काय केलं जाते, पहिल्यांदा आपण बघ इम्प्युअर मेटेरियल काय केलं जाते, हिट केला जाते. इम्प्युअर मेटेरियल हिट केला की त्यामध्ये पुन्हा एअर ब्लोन केली जाते, एअर फोर्स ब्लोन केला जाते. मग बघा काय होते रिॲक्शन मध्ये, 2Mn प्लस O2 2MnO मध्ये रिॲक्शन होती, एअर टाकल्यामुळे O आला आणि सिलिकॉनचं पुन्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करून SiO2 ही इम्प्युरिटी तयार होती. इलेक्ट्रोलाइट रिफायनिंग ऑफ द मेटल. बघा आता इलेक्ट्रोलाइट रिफायनिंग ऑफ मेटल. Metals such as the copper, Ag, Zn, Sn, Pb, aluminum, nickel, chromium is refined by this method. कारण की इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये मी दिलेली त्यांची रिडक्शन पोटेन्शियल किंवा ऑक्सिडेशन पोटेन्शियल मेजर केलेले. इम्प्युअर मेटल ऑफ द मेथड इज एनोड. इम्प्युअर मेटल इज मेड ऑफ द एनोड ऑफ द इलेक्ट्रोलाइटिक सेल. आता इम्प्युअर मेटल जे आहे ते एनोड वर असणार आहे, while the cathode is thin plate of the pure metal of electrolysis solution, साल्ट सोल्युशन असते. त्या साल्ट सोल्युशन मध्ये दोन डिप केलेले आहेत. कॉपरचं कॅथोड काय असते, प्युअर मेटलची थिन प्लेट असते, एनोड काय असते, इम्प्युअर मेटल असते तेच मेटलचे. ऑन क्रॉसिंग द इलेक्ट्रिक करंट प्युअर मेटल फ्रॉम द एनोड dissolved to get the deposition of the cathode to soluble impurity go from the solution, while the insoluble less electropositive impurity settle down below the anode board. आता काय हे कॅथोड आहे, हे एनोड आहे आणि ही कॅथोड आहे. एनोड वरले जे इम्प्युअर मेटल आहेत, इम्प्युरिटी इथं खाली डिझॉल्व्ह होणार आहे आणि इम्प्युअर मेटल इकडे जाणार आणि इलेक्ट्रॉन इकडे जाणार, ह्याच्यातनं इकडे इलेक्ट्रॉन जाणार, इथं रिडक्शन करणार, स्वतःच ऑक्सिडेशन करणार आणि इथं जी मेटलचं ती सोल्युशन भरलंय, हे मेटलच्या सोल्युशन मधनं इथं रिडक्शन होऊन मेटल जमा होणार. बघा इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग ऑफ द कॉपर काय झाले, एनोडला काय नसते, ब्लिस्टर कॉपर ध्यान ठेवा 19% असते, प्युअर असते. कॅथोडला काय असते, प्युअर कॉपर असते. मग इलेक्ट्रोलाइट काय केले जाते, इन ॲक्वेस सोल्युशन CuSO फॉर 15% आणि डायल्यूट 5% डायल्यूट H2SO यात वापरले जाते. आणि इलेक्ट्रो रिफायनिंग ऑफ द सिल्वर कशी असते, एनोडला इम्प्युअर सिल्वर असते, कॅथोडला प्युअर सिल्वर असते. इलेक्ट्रोलाइट ॲक्वियस AgNO3 1% AgNO3 वापरला इथं, CuSO परत वापरला त्याच मेटलचा सोल्युशन आणि 1% डायल्यूट HNO3. ऑन पासिंग द इलेक्ट्रोलाइट इम्प्युरिटी एनोड डिझॉल्व टू द प्युअर Ag डिपॉझिट ॲट द कॅथोड. आणि त्याच प्रकारे प्युअर एनर्जी कॅथोडला डिपॉझिट होते. इलेक्ट्रोलाइट रिफायनिंग ऑफ द PB म्हणजे लीडची कशी होते, बेट प्रोसेस ध्यानात ठेवा, बेट प्रोसेस म्हणले जाते ह्याला. एनोडला काय इम्प्युअर लीड आणि इलेक्ट्रोलाइटिक कोणचे मिक्सचर ऑफ PbSiF6 आणि H2SiF6. कॅथोडला प्युअर लीड असते. द इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग ऑफ द ॲल्युमिनियम प्रोसेस, ही प्रोसेस महत्वाची आहे. एनोडला काय असते, इम्प्युअर मेटल
impure metal and cathode ला pure aluminum. Electrolyte mixture Na3LF6 आणि CH2 cryolite आणि fluorospar. आता बघू तर बघा आता एक मेथड राहिली वेपर फेज रिफायनिंग इज महत्वाची थर्मल डिकम्पोजिशन व्हॅन आर्केल मेथड असते पहिली मेथड दिस मेथड इज युजफुल टू रिमूव्हिंग ऑल ऑक्सिजन अँड नायट्रोजन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द इम्प्युरिटी नायट्रोजन आणि ऑक्सिजन रिमूव्ह करण्यासाठी या मेथडचा वापर केला जाते एम्प्लॉयड टू गेट द मेटल व्हेरी प्युअर फॉर स्मॉल क्वांटिटी फ्रॉम द स्मॉल थोडी क्वांटिटी असली तरी त्याच्यापासून थोडी क्वांटिटी असली तरी त्यापासून इम्प्युरिटी रिमूव्ह करून प्युअर मेटल मिळवण्यासाठी ही मेथड खूप उपयोगी आहे इन दिस मेथड द मेटल कन्वर्टेड इनटू द volatile in unstable compound example iodide and the impurity are not affected during the compound formation आता काय केलं जाते बघा आता पहिला रूल बघून द कंपाऊंड thus obtained is decomposed to get the pure metal and employed for the purification of the metal like the titanium and zirconium पहिल्यांदा काय केलं जाते टिटॅनियम आहे समजा त्याला आयोडीनच्या प्रेझेन्स मध्ये हाय टेम्परेचरला हीट केलं जाते लो जरा लो असते आणि टिटॅनियम टेट्रा आयोडाइड तयार केला जाते इम्प्युअर असते त्याचं टिटॅनियम टेट्रा आयोडाइड गॅस फॉर्म मध्ये तयार केला जाते गॅस फॉर्म मध्ये पुन्हा त्याला हाय टेम्परेचरला पहिल्यापेक्षा हाय टेम्परेचरला हीट केलं जाते पुन्हा त्याचं टिटॅनियम आणि प्युअर मेटल टिटॅनियम आणि आयोडाइड तयार होते ही झाली व्हॅन आर्केल मेथड व्हॅन आर्केल ध्यानात कसे ठेवायचे झिरकोनियम झिर आणि आर्क असे दोन म्हणजे टर्म येतात तर बघा आता मॉड्स प्रोसेस म्हणून एक प्रोसेस असते निकेल इज प्युरिफाईड बाय द युजिंग द CO ग्लास निकेल इज कार्बन मोनॉक्साईड ह्या गॅसने निकेलला प्युरिफाय केलं जाते इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ द निकेल टेट्राकार्बोनिल कार्बोनिल आहे कार्बोक्साईड नाही ते निकेल टेट्राकार्बोनिल हा त्याच्यापासून तयार केला जाते इम्प्युअर निकेलला 4CO बरोबर रिॲक्ट करून हाय टेम्परेचर मध्ये निकेल टेट्राकार्बोनिल मध्ये रिॲक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा हाय टेम्परेचरला पुन्हा त्याचं निकेल व कार्बन मोनॉक्साईड मध्ये रिडक्शन केलं जाते याच्यामध्ये फक्त इथे एकच झालं की इम्प्युअर निकेलचंही प्युअर निकेल मध्ये कन्व्हर्जन झालं त्यासाठी ही प्रोसेस वापरली जाते तर बाय